विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, सर आयझॅक न्यूटन. And you know, gravitational force is a universal force between the two objects in the universe. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नंतर आपल्याला प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास करायचा आहे की या विश्वामध्ये प्लॅनेट्स कशा पद्धतीने फिरतात याची स्टडी करायची आहे. त्यासाठी अगोदर आपण सर्क्युलर मोशन पाहिजे. सर्क्युलर मोशनमध्ये वस्तू आल्यानंतर काय होतं, सर्क्युलर मोशनमध्ये वस्तू आल्यानंतर त्यावर फोर्स कार्य करतो. त्या फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, centripetal force, the force acting on an object which is in a circular motion, and the force acts towards the center of the circle, that is called centripetal force. या सर्क्युलर मोशनचा प्लॅनेटरी मोशनशी संबंध आहे. प्राचीन काळापासून अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक ॲस्ट्रॉनॉमर्सनी या प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला विथ देअर नेक्ड आईज. पूर्वी काही सुविधा नसल्यामुळे उघड्या डोळ्याने त्यांनी अभ्यास केलेला होता. आफ्टर गॅलिलिओ नंतर टेलिस्कोपचा शोध लागल्यामुळे आपल्याला प्लॅनेटरी मोशन टेलिस्कोपद्वारे निरीक्षण करता आले. आणि ह्या सगळ्या निरीक्षणाद्वारे, त्या सगळ्या माहितीद्वारे केप्लर्सने त्या प्लॅनेटच्या मोशन बद्दल लॉज तयार केले. की त्या सर्व माहितीवरून केप्लरला लक्षात आलं की प्लॅनेट जेव्हा फिरतात विश्वामध्ये किंवा सूर्याभोवती फिरत असताना काही नियमाद्वारेच ते मोशनमध्ये येतात. त्या प्लॅनेटच्या मोशनचे काही नियम आहेत. त्या नियमानेच प्लॅनेट्स त्या सूर्याभोवती सोलार सिस्टीममध्ये फिरत असतात. त्या मोशनला आपण प्लॅनेटरी मोशन म्हणतो. सो प्लॅनेटरी मोशन इज अन अकॉर्डिंग विथ सम लॉज, काही नियमाने होत असतात. आणि ते नियम केप्लर्सने तयार केलेले आहेत. त्या नियमाला आपण, त्या लॉजला केप्लर्स लॉज म्हणतो. केप्लर्स लॉज. सो टुडे वी सी अबाउट द केप्लर्स लॉज. केप्लरचे 3 लॉज आहेत. वन बाय वन आपण बघूया. केप्लरचा लॉ लक्षात येण्याअगोदर इलिप्स म्हणजे काय होते. ॲन इलिप्स हा एक लंब वर्तुळाकार असतो. कसा तयार होतो, समजा एक कोन आहे. कोन जसा आईस्क्रीमचा कोन असतो त्या पद्धतीने या कोनला तिरपा छेद जर दिला, तिरप जर आपण कट केल्यानंतर आपल्याला असा हा लंब वर्तुळाकार मिळतो, इलिप्स मिळतो. मधल्या साईडनं आपल्याला इलिप्स मिळतो. तिरपा छेद घ्यायचा. इलिप्सचं वैशिष्ट्य काय, की या इलिप्स मध्ये असे 2 पॉइंट असतात. त्या 2 पॉइंटला फोकल पॉइंट्स म्हणतात. प्रत्येक इलिप्सला 2 फोकल पॉइंट असतात. फॉर एक्झाम्पल F1 आणि F2. या 2 पॉइंटचं वैशिष्ट्य काय, फोकल पॉइंट कोणाला म्हणावं, की या लंब वर्तुळाकार इलिप्स वरला कुठलाही जर आपण पॉइंट घेतला, तो पॉइंट त्या दोन्ही फोकस पासून त्या दोन्ही फोकस पर्यंत जेवढं काही अंतर आहे त्या पॉइंटचं, त्या अंतराची बेरीज समान. फॉर एक्झाम्पल जर आपण ए पॉइंट घेतला, ए पॉइंट हा दोन्ही फोकल पॉइंट पासून किती अंतरावर आहे, फर्स्ट फोकल पॉइंट पासून AF1, बी दुसऱ्या फोकल पॉइंट पासून किती आहे तो AF2. तर या दोन्हीची बेरीज सेम निघते. कुठल्याही पॉइंट्स AF1 प्लस AF2 हीच बेरीज कोणाशी सेम निघणार बघा, AF1 प्लस AF2 हे कोणते डिस्टन्स आहे, ए पॉइंट पासून दोन्ही फोकल पॉइंटचे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्सची बेरीज घेतली. हीच बेरीज दुसऱ्या कोणत्याही पॉइंटशी समान निघते. आता आपण दुसरा पॉइंट घेऊया. या इलिप्स वरला बी पॉइंट घेतला.
बी पॉइंट हा दोन्ही फोकल पॉइंट पासून किती डिस्टन्सवर आहे ते बघूया. बी पॉइंट हा फर्स्ट फोकल पॉइंट पासून किती अंतरावर आहे, BF1. दुसऱ्या फोकल पॉइंट पासून किती अंतरावर आहे, BF2. या दोघांची बेरीज घ्या आणि ही बेरीज त्या याच्याशी समान येते. BF1 प्लस BF2 ही दोन्ही अंतराची बेरीज B ची A च्या दोन्ही फोकल पॉइंटच्या अंतराशी सेम निघते. तिसरा पॉइंट घेऊया. समजा आपण C पॉइंट. C पॉइंट हा दोन्ही फोकल पॉइंट पासून किती डिस्टन्सवर आहे बघा. तो फर्स्ट फोकल पॉइंट पासून आहे CF1, सेकंड फोकल पॉइंट पासून आहे CF2. या दोघांची बेरीज कोणाशी निघणार, यांच्याशीच निघणार. CF1 प्लस CF. यावर असं लक्षात येते की इलिप्सचं वैशिष्ट्य काय. इलिप्स मध्ये दोन असे फोकल पॉइंट असतात की दोन फोकल पॉइंट म्हणजेच इलिप्स वरल्या कुठल्याही बिंदूशी त्या दोन फोकल पॉइंट पर्यंत जे काय अंतर आहे, अंतराची बेरीज सर्व पॉइंटशी समान होते. 3 पॉइंट घेतले आपण A, B, C. हे तिन्ही पॉइंट त्या दोन्ही फोकल पॉइंट पासून त्या दोन्ही फोकल पॉइंट पर्यंतच्या अंतराची बेरीज तिघांची समान येते. असे या दोन फोकल पॉइंटचे वैशिष्ट्य आहे, F1 आणि F2. याला आपण इलिप्स म्हणतो. मग आता यावरून इलिप्स तुम्हाला लक्षात आले, त्याला दोन फोकल पॉइंट असतात लक्षात आले. एकाला आपण F1 म्हणूया आणि एकाला F2 म्हणू. आता यावरून केपलरचा फर्स्ट लॉ बघू. फर्स्ट लॉ केपलर्स काय म्हणतो की जेव्हा प्लॅनेट मोशन मध्ये येतात इन सोलार सिस्टम, वी नो दॅट प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. सोलार सिस्टम मध्ये प्रत्येक ग्रह प्लॅनेट सूर्याभोवती फिरत असतात. फिरत असताना त्यांची जी कक्षा आहे ती कक्षा इलिप्टिकल ऑर्बिटच असते. केपलर काय म्हणतो की प्लॅनेट सूर्याभोवती फिरत असताना कोणत्या मोशन मध्ये येतात, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये असतात. त्या प्लॅनेटची जी कक्षा आहे ती कोणती आहे, इलिप्टिकल. The orbit of a planet is an ellipse with the sun as one of the foci. म्हणजे कुठलाही प्लॅनेट हा सूर्याभोवती फिरतो. फिरत असताना त्याची जी कक्षा आहे ती इलिप्सच्या आकाराची असते आणि सूर्य हा त्या दोन फोकल पॉइंट पैकी कोणत्या तरी एका पॉइंटला असतो. उदाहरण पहा, या ठिकाणी हा एक इलिप्स काढला आहे पूर्ण. ह्या इलिप्सवर S म्हणजे हा सन आहे, सूर्य आहे. हा एका फोकल पॉइंटला आहे. फोकल पॉइंट दोन असतात, F1 आणि F2. तर हा मी इकडे काढला आहे, याचा अर्थ तो F2 वर आहे. आणि समजा प्लॅनेट घेऊया, या ठिकाणी A या ठिकाणी प्लॅनेट आहे. तर प्लॅनेट हा जो फिरत आहे हा कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे, इलिप्सच्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतात आपण. आणि हा फिरत असताना सूर्य हा कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्या फोकसवर आहे, फोकल पॉइंटवर आहे. दोन्ही पैकी एक F1 किंवा F2 वर असू शकतो. यावरून आपल्याला केपलरचा फर्स्ट लॉ सांगता येतो. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲज वन ऑफ द फोका. की प्लॅनेटची जी कक्षा आहे ती कशी आहे, इलिप्स आहे आणि सूर्य कुठे असतो, एका फोकल पॉइंटवर असतो. दिस इज द केपलर्स फर्स्ट लॉ. त्यानंतर आपल्याला केपलरचा सेकंड लॉ पाहायचा. फर्स्ट लॉ आपल्याला लक्षात आलं की प्लॅनेट हा जो फिरत आहे तो कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे, इलिप्सच्या ऑर्बिट मध्ये फिरत आहे. आणि सन कुठे आहे, सूर्य कुठे आहे, एका फोकल पॉइंटवर. त्यानंतर आता प्लॅनेट फिरत असताना, तो सूर्याभोवती फिरत असताना तो सारख्याच वेळेत सारखाच एरिया कव्हर करतो सूर्यापासून असलेला. उदाहरणार्थ समजा प्लॅनेट हा इथून निघाला ए पासून बी पर्यंत गेला. डार्क लाईन दाखवलेला आहे, ए पासून
डी पर्यंत जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ प्लॅनेटला सी पासून डी पर्यंत लागत आहे. समजा प्लॅनेटला ए पासून बी पर्यंत जायला जेवढा वेळ लागत आहे तेवढाच वेळ कुठे लागत आहे सी पासून डी. तेव्हा अशा वेळेस त्या प्लॅनेटने सूर्यापासून जे काही एरिया कव्हर केला आहे तो एरिया समान येतो. उदाहरणार्थ ए प्लॅनेट हा ए पासून बी पर्यंत गेलाय, एरिया किती निघेल ए एस बी. एरिया काय निघाला ए एस बी. की जेव्हा प्लॅनेट ए पासून बी पर्यंत गेला एरिया किती ए एस बी. आणि जेव्हा प्लॅनेट हा सी पासून डी पर्यंत गेलाय तो एरिया किती निघणार सी एस डी. हा एरिया दोघांचा समान येतो सी एस डी जर दोघांना सारखाच वेळ लागत असेल. म्हणजे यावरून लॉ आपल्याला सांगता येतो द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन sweeps equal areas in equal interval of time. जी लाईन सूर्य आणि प्लॅनेट यांना जोडलेली आहे ती लाईन सारखंच एरिया कव्हर करते सारख्याच वेळेत. जर वेळ आपण सारखा ठेवला तर ती लाईन सारखाच एरिया कव्हर करते. तर आपण तीन एरिया पाहणार आहोत. पहिला एरिया ए एस बी हा कव्हर केला, त्याच वेळेत सी एस डी तेवढाच एरिया कव्हर झालेला आहे. तिसरं उदाहरण घेऊ. समजा प्लॅनेट ई पासून एफ पर्यंत गेला त्याच वेळेत तेव्हा याचा एरिया किती निघाला ई एस एफ. हा सुद्धा एरिया निघतो ई एस एफ. या एक्झाम्पल वर आपल्याला सांगता येते की प्लॅनेट आणि सन या दोघांना जोडणारी जी काही लाईन आहे ती लाईन सारख्याच वेळेत सारखाच एरिया कव्हर करते. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा आपल्याला केपलरचा सेकंड लॉ सांगता येतो. म्हणून या यातून लक्षात आलं की हा तिन्ही एरिया आहे प्लॅनेटनं सारख्याच वेळेत कव्हर केला. त्या प्लॅनेटनं ए पासून बी पर्यंत जाताना एरिया किती कव्हर केलाय ए एस बी हा एवढा एरिया. त्याच वेळेत तेवढ्याच वेळेत सी पासून तो डी पर्यंत गेला तेव्हा एरिया किती लागला सी एस डी इक्वल निघतो. तेवढ्याच वेळेत ई पासून एफ पर्यंत जर जात असेल तर एरिया काय निघतो ई एस एफ. हा पण एरिया समान आहे. याच उदाहरणावर लक्षात येते the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. हा केपलरचा सेकंड लॉ. त्यानंतर केपलरने थर्ड लॉ तयार केलेला आहे. केपलर्स थर्ड लॉ. केपलरचा जो थर्ड लॉ आहे हा त्या प्लॅनेटला फिरायला कालावधी लागतो. प्लॅनेटला सूर्याभोवती फिरण्यास लागलेला कालावधी त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणतो. त्याचा आणि त्या प्लॅनेटचा सूर्यापासून जे डिस्टन्स आहे मीन डिस्टन्स या दोघांचं रिलेशन काढलं. प्लॅनेटचं सूर्यापासूनचं मीन डिस्टन्स कारण प्लॅनेट हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना डिस्टन्स चेंज होतो. मीन डिस्टन्स घ्यायचं त्या प्लॅनेटचं सूर्यापासून. तर या दोघांमध्ये रिलेशन या थर्ड लॉ मध्ये आहे. कोणकोणतं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन प्लॅनेटचा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन प्लॅनेटचा आणि त्या प्लॅनेटचं सूर्यापासून असलेलं मीन डिस्टन्स या दोघांमध्ये रिलेशन आहे. केपलर्स थर्ड लॉ gives the relation between the periods of revolution of a planet around the sun with the mean distance of planet to the sun. तर यावरून आपल्याला केपलरचा थर्ड लॉ सांगता येतो
केप्लरने थर्ड लॉ स्टेटमेंट दिलेला आहे की त्याचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे त्याचा स्क्वेअर, पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर हा त्या प्लॅनेटचं जे सूर्याशी मीन डिस्टन्स आहे त्या मीन डिस्टन्सच्या क्यूबशी समप्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल पिरियड ऑफ रिव्होल्यूशनला आपण घेऊया टी. सपोज टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. त्याचा स्क्वेअर घ्यायचा टी स्क्वेअर. काय घेतला? टी स्क्वेअर. So it is the square of period of revolution of a planet around the sun. प्लॅनेटला सूर्याभोवती फिरायला जो टाइम लागतो, पिरियड लागतो, त्याला आपण टी घेतले, त्याचा स्क्वेअर घेतला. This is directly proportional to the cube of mean distance, cube of mean distance of planet and the sun. समजा मीन डिस्टन्स घेऊ स्मॉल आर. आर काय आहे? मीन डिस्टन्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट. याचा काय निघतो? क्यू. यावरून आपल्याला स्टेटमेंट सांगता येते केप्लर्स थर्ड लॉ स्टेट्स दॅट पिरियड ऑफ स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली proportional to the cube of mean distance between the sun and the planet. केप्लर्स थर्ड लॉ काय सांगतो की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे प्लॅनेटचा त्याचा स्क्वेअर हा मीन डिस्टन्सच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मीन डिस्टन्स वाढत जाईल तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन वाढत जाईल. मीन डिस्टन्स कमी झाला तर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ही कमी होईल. असा त्याचा अर्थ. So in this way we can state the Kepler's third law. Square of period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of mean distance between the sun and the planet. यावरून आपल्याला इक्वेशन काढता येते t square is directly proportional to r cube. या डायरेक्टली प्रोपोर्शनलला जर आपल्याला इक्वल घ्यायचं असेल तर काय घ्यावं लागतं? कॉन्स्टंट घ्यावा लागतो k, where k is constant घ्यावा लागतो. हा मल्टिप्लाय मधला r क्यूब जर इकडे घेतला डिवाइड मध्ये जाईल t स्क्वेअर अपॉन r क्यूब इक्वल टू काय मिळालं? k. याचा अर्थ काय? हा दोघांचा जो रेशो आहे t स्क्वेअरचा आणि r क्यूबचा हा रेशो कॉन्स्टंट येतो, तो म्हणजे k. अशा पद्धतीने आपल्याला केप्लरचे तिन्ही लॉ सांगता येतात. केप्लरचा जो फर्स्ट लॉ आहे तो ऑर्बिट बद्दल आहे. प्लॅनेट कोणत्या ऑर्बिटनं सूर्याभोवती फिरत असतो. सेकंड लॉ काय सांगितलेला आहे की प्लॅनेट हा सारख्याच वेळेत किती एरिया कंप्लीट करतो त्याबद्दलचा. थर्ड लॉ कशाशी आहे? थर्ड लॉ त्या प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि त्याचं सूर्यापासून असलेलं मीन डिस्टन्स या दोघांचं रिलेशन सांगतो. ओके.